शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। वाळव्यात साखर चोरीच्या आरोपांवरून बैठकीत राडा, अध्यक्ष वैभव नायकवडी विरुद्ध आंदोलक समोरासमोर। हुतात्मा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गदारोळ पाहायला मिळाला। गेल्या महिनाभरानंतर कारखान्यात आलेल्या संचालक मंडळाचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांना उपस्थित सभासद आणि आंदोलकांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला। बैठक सुरू होताच गदारोळ वाढल्याने पोलीस बंदोबस्तात वैभव नायकवडी आणि त्यांच्या चिरंजीवांना सुरक्षितपणे सभागृहाबाहेर काढण्यात आलं, जेथे त्यांच्या विरोधात चोर चोर अशी जोरदार घोषणाबाजी झाली। नायकवडी यांनी आधी अजेंड्याप्रमाणे सभा घेऊन नंतर प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी दर्शवली होती, मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने आणि हजेरी रजिस्टर गायब झाल्याने त्यांना तेथून निघून जावं लागलं। या प्रसंगानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तीव्र आरोप केले आहेत। विरोधी गटातील गौरव नायकवडी आणि केदार नायकवडी यांनी आरोप केला की वैभव नायकवडी यांच्याकडे कथित साखर चोरीची आणि महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनातील प्रश्नांची कोणतीही उत्तरे नाहीत, म्हणूनच त्यांनी बैठकीतून पळ काढला आहे। तसेच त्यांनी संचालक मंडळांच्या अपरोक्ष सहकार मंत्र्यांकडून स्थगिती आदेश मिळवून एक प्रकारे आपली साखर चोरी मान्यच केली असल्याचा दावा विरोधकांनी केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। दरम्यान अध्यक्षांच्या अनुपस्थितीत ही सभा उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरळीत पार पडली। हुतात्मा कारखान्याची मासिक मीटिंग होती। व्हाईस चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली ही मासिक मीटिंग बोलवण्यात आली होती। मासिक मीटिंग चालू झाल्यानंतर चेअरमन यांनी स्वतःच्या रजेचा अर्ज दिलेला, तो सर्वांनी नामंजूर केला आणि त्यानंतर 5-10 मिनिटांनी चेअरमन आले। चेअरमन यांचं मत होतं की ह्या अजेंड्यावरचे जे विषय आहेत ते मीटिंगमध्ये घेऊया आणि त्यानंतर मी तुमचे जे काय असतील ते प्रश्नांची उत्तरं देतो, पण सभासदांनी त्यांना विरोध केला। सगळ्या रोषाला त्यांना सामोरे जावं लागलं। सभासदांचं एक म्हणणं होतं की तुम्ही पहिल्यांदा आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या, त्यानंतर आपण मीटिंग चालू करूया। त्यानंतर त्यांनी जो 18/4/2026 रोजी झालेल्या मासिक मीटिंगमध्ये इल्लीगल जो ठराव घेतलेला, तो जेव्हा आम्ही वाचून दाखवला तेव्हा कळालं त्यांना की ही सिच्युएशन आपल्या आता हाताबाहेर चाललेली आहे आणि त्यातून त्यांनी त्या सिच्युएशनमधून पळ काढला। दुसरीकडे सर्व आरोप फेटाळत अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी पलटवार केला आहे। या आंदोलनात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आणि कारखान्याशी संबंध नसलेले विघ्न संतोषी लोक घुसले असून त्यांना संस्था उद्ध्वस्त आणि बदनाम करायची आहे, असा आरोप त्यांनी केला। प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाचा अहवाल एकतर्फी असल्यानेच सहकार मंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं। आपण आधीच राजीनाम्याची तयारी दर्शवली होती असं सांगत चुकीचे आरोप करून दहशत निर्माण करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या व संस्थेच्या हितासाठी आंदोलन थांबवून आगामी गाळप हंगामाच्या तयारीला लागण्याचे आवाहन वैभव नायकवडी यांनी केलं आहे। संचालक मंडळाची मीटिंग होती, त्या मीटिंगला मी हजर राहिलो आणि तिथल्या कामकाजामध्ये भाग घेतला। हे करत असताना मध्येच त्या ठिकाणी उपस्थित असणारे आंदोलक आणि त्याशिवाय इतरही जी मंडळी होती ज्यांचा कारखान्याशी काही संबंध पण नव्हता, अशी पण काही लोक त्या ठिकाणी होते आणि मीटिंगमध्ये गोंधळ घालायचं काम त्यांनी केलं। अजेंड्याप्रमाणे 1 विषय, 2 विषय, 3 विषय याप्रमाणे आपण कामकाज करूया असं मी त्यांना सांगत होतो, मात्र त्यांनी फक्त गोंधळ घालायचं काम तिथं केलं आणि प्रश्न उत्तर घेऊया म्हटले। मी त्यांना हे सांगितलं की प्रश्नोत्तर जरूर घेऊया, पण अजेंड्यावरचे विषय संपूया आणि आयत्या वेळच्या विषयामध्ये सर्व प्रश्नांच्या सर्व शंकांचं निरसन करू आणि चर्चा करू। मात्र आजची मीटिंग ही जी आहे त्यामध्ये गोंधळ घालायचा काही मंडळींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला।